आपातकालीन समय में नागरिकों को तत्काल एम्बुलेंस की सुविधा रियायती दरों में मिल पाए, इसी मकसद के साथ वाशी सेक्टर 10 नवी मुंबई महानगर पालिका सार्वजनिक अस्पताल के सम्मुख नवी मुंबई एम्बुलेंस यूनियन सेवा का शुभारंभ संपन्न हुआ है। इस यूनियन के माध्यम से अब नागरिकों को रियायती दरों में 24 घंटे एम्बुलेंस की सुविधा उपलब्ध करवाई जाएगी। आमची सर्व्हिस तर ही 24 घंटे नवी मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला भेटणार, त्याच्यात काही दुमत नाही। आणि त्याच्यामध्ये आम्ही आज जी ओपनिंग केलेली आहे नामकरण केलेलं आहे, त्याच्यात आमचा कॉन्टॅक्ट नंबर देखील मेन्शन केलेला आहे। आता याच्या पहिलं एक युनियन होती, त्यांची मोनोपॉली होती, त्याच्यामुळे गोरगरीब नागरिकांना त्याचा बराचसा त्रास झाला। लोकांकडे एक ऑप्शन नव्हता, त्यांची मोनोपॉली असल्यामुळे ते जे दर आकारतील लोकांची अक्षरशः लूट व्हायची। आणि इथे पालिकेचं हॉस्पिटल असल्यामुळे सर्वसामान्य लोक येतात, इथे कुठले मोठे हायफाय लोक येत नाहीत। लोकांची लूट व्हायची आणि आपण पहिल्यापासूनच आरोग्य सेवेत काम केलेलं आहे, लोकांना फ्रीमध्ये ॲम्ब्युलन्स देण्याचं काम आपण पहिल्यापासून केलेलं आहे। प्रत्येक हॉस्पिटलच्या स्टाफला, सिक्युरिटीना सर्वांना माहीत आहे। त्याच्यामुळे ते निदर्शनास आलं माझ्या की अशी लूट होत आहे आणि मोनोपोली असल्यामुळे ते युनियनच्या नावाखाली लोकांना धमकवायचे आणि बाहेरच्या कुठल्याही गाड्या येऊन देत नव्हते। आता लोकांकडे एक ऑप्शन तयार झाला की आता लूट त्यांची होणार नाही। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्य करणारे आणि कार्यरत असणाऱ्या पत्रकार, फोटो आणि व्हिडिओ जर्नलिस्ट व त्यांच्यावर अवलंबित कुटुंब सदस्यांसाठी नवी मुंबई युनियन तर्फे निशुल्क सेवा आम्ही पुरवणार आहोत। आणि ही सेवा पोलीस प्रशासनासाठी देखील असणार आहे। लोकांकडे आता मुद्दा असा आहे की लोकांकडे ऑप्शन नव्हता, आज ऑप्शन आला, त्यांची लूट होणार नाही आणि आपण कमीत कमी आणि गोरगरिबांना कशी स्वस्तात सेवा पुरवू याचा आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवणार आहोत। नवी मुंबई ॲम्ब्युलन्स युनियन या ॲम्ब्युलन्स युनियन म्हणणार नाही, ही ॲम्ब्युलन्सची सेवा देणारे काही जी लोक होती, जुनी लोक होती, ज्यांनी कोविड काळात म्हणा किंवा त्याच्यानंतरही किंवा त्याच्या थोडा आधीही लोकांना ॲम्ब्युलन्सची सर्व्हिस दिलेली आहे। गोरगरिबांना निशुल्क सेवासुद्धा त्यांनी दिलेली आहे, असं याचं मी स्वतः साक्षीदार आहे। त्या लोकांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन कुठेतरी नवी मुंबईच्या लोकांना ॲम्ब्युलन्सची सेवा कदाचित पूर्ण पडत नसणार किंवा कुठेतरी काय कमी होती, ती कमी आज मला असं वाटतं की ही या युनियनच्या स्थापनेनंतर पूर्ण झालेली आहे। त्याचे अध्यक्ष मुकुंद वाघमारे हे माझे जवळचे मित्र आहेत। त्यांनी कोरोना काळापासून जे सोशल कामाची सुरुवात केली आहे आणि आज त्यांच्यासोबत जी एवढी लोक आज जी जमा झालेली आहे त्यांच्या कामाची ही पोचपावती असं मी म्हणणार। आताच सुदीपजी म्हणाले की ॲम्ब्युलन्सची गरज कोणाला कधी पडू नये तशी इच्छा, तशी प्रार्थना असते, परंतु जरी पडली तर हे जे नवी मुंबई ॲम्ब्युलन्स युनियनचे जे सभासद आहेत हे कुठे मागे पडणार नाही, ही मला भरपूर विश्वास आहे यांच्यावर आणि ही माझी अपेक्षा आहे। आरोग्य सेवा हे ईश्वर सेवा आहे। आज हे जे सेवा आपण सगळं म्हणजे गोरगरिबांसाठी जे उपलब्ध करून दिले आहेत, सर्वप्रथम मी वाघमारेजी आणि शीतलताई यांचं पूर्ण टीमचं खूप अभिनंदन करते। कारण की जसं की सुदीपजी बोलले की हा वेळ कुणावर येऊ नये की कुणाला ॲम्ब्युलन्सची गरज पडावी, पण आज आपण म्हणतात ना की आपली शरीर एक अशी आहे की आपल्याला गरज पडतात असं आरोग्य सेवेची। तर अशा वेळी आज आपण बघाल तर महानगरपालिकेमध्ये बरेच युनियन आहे, खूप लूट चालली आहे, मोनोपॉली चालली आहे। त्यामध्ये बऱ्याच वेळा आपण फोन केला की ते लोक आपलेच जे रेट्स आहेत ते बोलतात आणि उपलब्ध नसतात, मग ते त्यांची अट देतात। म्हणजे ज्यावेळी माणसं त्रासमध्ये असतात त्यावेळी पण लोकांचं जे अन्याय आहे ते आपल्याला सहन करावं लागतं। त्यासाठी आपल्या शीतलताई आणि त्यांची सर्व टीमने आज हे जे युनियन त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी मी त्यांचा पूर्ण टीमचे आभार व्यक्त करते आणि माझ्याकडनं जेवढं मदत होणार मी आपल्या ह्या युनियनसाठी करेन। या नवी मुंबई ॲम्ब्युलन्स युनियनचे अध्यक्ष मुकुंद वाघमारे आणि सर्व सहकारी माझे खूप चांगले मित्र, माझे खूप चांगले बंधू सर्व आहेत आणि त्यांच्यासमोर आज मी त्यांना जाहीर करू इच्छितो की नवी मुंबई युनियनतर्फे मी ॲडव्होकेट शिवाजी शिंगोटे, माझी लॉ फर्म SS लीगल असोसिएटतर्फे त्यांना जे काही कायदेशीर मदत लागेल त्या सर्वसामान्य घरातील कुटुंबांना आम्ही मोफत, कोणताही 1 रुपया न करता, चार्ज न करता त्यांना मोफत सेवा पुरवू, हा आमचा शब्द राहील। क्यों देना क्यों नहीं जाएगा, चाहेगा। अच्छा, नवी मुंबई ॲम्ब्युलन्स युनियन मुकुंद वाघमारेचा हा प्रयत्न बहुत ही अच्छा, सराहनीय है
और एम्बुलेंस सर्विस शहर में जितना बढ़ते जाए उतना अच्छा ही है। जैसा शहर बढ़ता है वैसा इसकी ज़रूरत भी बढ़ती रहती है। और कोई भी एक यूनियन या एक इसका मक्तेदारी ना हो और उसमें इनका जो ऑब्जेक्टिव है, इनका जो मकसद है, वो मेरे ख्याल से शहर के लिए, शहरवासियों के लिए बहुत ही लाभदायक होगा। क्योंकि मुझे मालूम है कोरोना के टाइम में एक एक एम्बुलेंस, अभी मेरा खुद क्या लड़के के लिए मेरे को सीबीडी से कलमोली लेके जाने के लिए इमरजेंसी था, तो इमीडिएटली उतना डिस्टेंस के लिए भी 2500 रुपीज़ चार्ज किया। तो ऐसे यूनियन मुकुंद का जो इरादा है कि वो चाहता है कि लोगों को सेवा करके ये सेवा मिले, ये एक बिजनेस जैसा नहीं, और वो हिसाब से ये यूनियन का काम 100% इस शहर के लिए लाभदायक होगा। नवी मुंबई ॲम्ब्युलन्स युनियनचे अध्यक्ष वाघमारे साहेब आणि राठोड सर उपाध्यक्ष जे आहेत, त्यांनी हा जो उपक्रम जो चालू केलेला आहे तो एवढा उत्तम आहे की नवी मुंबईमध्ये जर जनता बघितली तर 10 लाखाच्या पुढे जनता आहे आणि 10,000 पण ॲम्ब्युलन्स नसतील। पण जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर दररोजचे मृत किती लोक होतात आहेत आणि त्यांना जी ॲम्ब्युलन्सची गरज पडते ती भेटत नाही, ती कोविड काळामध्ये सगळ्यांनी अनुभवलेली आहे। तोच जर अनुभव इथून पुढे समजा काही लोकांना जिथे गरज पडते आणि हे जर कमी पैशामध्ये जे बाकीचे लोक 10 रुपये घेतात त्याच्यामध्ये 8 रुपये हे लोक घेऊन जर करतात तर त्यांनी एक उत्तम कार्य सुरू केलेले आहे। सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज नवी मुंबई ॲम्ब्युलन्स युनियनचा शुभारंभ झालेला आहे। प्रथमतः सर्व त्यांचे जे सदस्य आहेत आणि अध्यक्ष जे कार्यकारिणी आहेत त्यांना प्रथमतः खूप खूप त्यांचे आभारी आहोत आम्ही की त्यांनी एक सेवा परमो धर्म या उद्देशाने, या घोषवाक्याने नवी मुंबईकरांची सेवा करायची म्हणून आज ही ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केलेली आहे। या ॲम्ब्युलन्स सेवेच्या माध्यमातून इतर लोक जे चार्जेस घेतात, म्हणजे समजा कोणी दुसऱ्या जे ॲम्ब्युलन्स असतील, ज्या खाजगी ॲम्ब्युलन्स सेवा ही ऑब्वियसली, तर कोण 1000 रुपये घेत असेल तर हे लोक 700 ते 800 रुपयेच घेतील। म्हणजे पैसे नाही आहेत म्हणून कोणाची पेशंट असेल किंवा रुग्ण असेल किंवा कोणाला हॉस्पिटलमध्ये कुठे कोणाचा जखमी झालेला असेल, कोण ॲक्सिडेंट झालेला असेल, त्याचा हॉस्पिटलला घेऊन येणं, एका हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जाणं किंवा मृत शरीर जे आहे ते गावाला घेऊन जावं त्यांच्या घरी अंत्यसंस्कारासाठी, ह्यासाठी पैसे नाही आहे म्हणून ती गोष्ट अडणार नाही, ह्या उद्दिष्टाने ही नवी मुंबई ॲम्ब्युलन्स युनियन जी आहे ती सेवा करणार आहे, ती सहकार्य करणार आहे आणि ती नागरिकांना जनविधायक हे जे कार्य आहे ते करणार आहे। तर अशा या नवी मुंबई ॲम्ब्युलन्स युनियनला आमच्यातर्फे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वच पत्रकार जे आहेत, जे फोटो जर्नलिस्ट आहे, व्हिडिओ जर्नलिस्ट आहे, संपादक आहे, सर्व वृत्तपत्रांचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, यांच्यावर खूप खूप शुभेच्छा आणि आमची न्यूज मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा। सदैव यांच्या सेवे यांच्या सहकार्यामध्ये न्यूज मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनचं प्रत्येक वेळेला हातभार राहणार आहे। नवी मुंबई ॲम्ब्युलन्स युनियनच्या तर्फे आज आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय। कोविडच्या काळामध्ये आम्ही सुद्धा ॲम्ब्युलन्स सेवा पुरवत होतो, ती निशुल्क होती। 250 पेक्षा जास्त रुग्णांना आम्ही मदत केली। मी स्वतः 70 बॉड्या त्यांचा अंत्यविधी केला। आपण बघत असतो की रस्त्यामध्ये अपघात होतो तेव्हा काही लोक त्या अपघाताकडे फिरकत सुद्धा नाही, परंतु आम्ही जी संघटना बनवली आहे, माझे मित्र आहेत, जे मुकुंदजी आहेत, प्रमोदजी आहेत, योगेश वगैरे जे आहेत, आम्ही एक सेवा म्हणून त्याच्यात उतरलो आहे आणि आपल्याला समाजाला काहीतरी देणं लागतं आणि आपल्या माध्यमातून कोणाचा जीव वाचत असेल तर नक्कीच हा प्रयत्न आमचा यशस्वी होईल। जे पत्रकार बंधू आहेत, ज्यांनी आम्हाला पाठबळ दिलं, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। नवी मुंबई ॲम्ब्युलन्स युनियन यांनी खूप चांगला उपक्रम राबवला आहे। नवी मुंबईमध्ये भरपूर वेळा प्राण होतात, त्यावेळी ॲम्ब्युलन्स अवेलेबल होत नाही आणि ॲम्ब्युलन्स जे अवेलेबल होतात ते काही शुल्क आकारतात, त्यामुळे लोकांना अडून राहावं लागतं। यांनी यावेळी निशुल्क ॲम्ब्युलन्स द्यायचा पण प्रयत्न केलेला आहे। तरी कृपया सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि धन्यवाद मला या ठिकाणी बोलल्याबद्दल सगळ्यांचे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।